श्री क्षेत्र सराला भेट येथून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राहुरी फॅक्टरी येथे साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। गोदाधाम श्री क्षेत्र सराला बेट येथून महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 2 ते 2.5 हजार वारकरी पायी दिंडीत सहभागी झाले होते। राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी, जयघोष आणि टाळ्यांच्या गजरात वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर राहुरी फॅक्टरी येथील पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित प्रवचन कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि समाजसेवेचे मूल्य यावर मार्गदर्शन केले। प्रवचनानंतर साई आदर्श मल्टीस्टेट आणि कपाळे परिवाराच्या वतीने हजारो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी ही दिंडीला सदिच्छा भेट देऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी सद्गुरू गंगागिरी महाराज पालखी पूजन तसेच महंत रामगिरी महाराज यांचे संत पूजन, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आणि साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थित वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमात हरिभक्त पारायण मधु महाराज, बाळकृष्ण महाराज रंजाळे, विक्रम महाराज, डॉक्टर विजय कोते, सुजित महाराज कदम, किशोर थोरात, डॉक्टर भागवत वीर, चंद्रकांत कपाळे, दीपक त्रिभुवन, सोमनाथ आहेर, नितीन डमाळे, प्रकाश सोनी, सोमनाथ कीर्तने, वृषभ संचेती, नाना वाळुंज, चैताली कपाळे, अंजली थोरात, संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके तसेच साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी, कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करे तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायन अहर्निशी नाम तुझे। वारकरी म्हटल्यानंतर, आषाढी वारी म्हटल्यानंतर आणि वारकऱ्याला घरी करमत नसतं। पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय समाधान नाही। आणि आता वारीच्या अगोदर पाऊस होऊन गेल्यामुळं पेरण्या झालेल्या आहेत, बहुतांश पेरण्या झाल्या, त्यामुळे आता वारकरी पंढरीच्या वाटेने निघालेले आहेत पांडुरंगाच्या दर्शनाकरता। आणि वारकऱ्याचा एक भाव असतो की केव्हा त्या भगवंताचं दर्शन होईल। काही येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस देखी धरून या माप, अशा प्रकारे आणि मोठ्या तळमळीने भगवंताचं भजन करीत करीत पांडुरंगाचं चिंतन करीत करीत वारकरी जातात। आणि जाताना समाज प्रबोधनाचंही कार्य त्याद्वारे होत असतं, त्याद्वारे भगवंताच्या भजनाचं कार्य होतं आणि इतर लोकांना एक सेवेचा संधीचा योग प्राप्त होत असतो। तर अशा प्रकारे ही सुंदर अशी वारी चालू आहेत। सद्गुरू गंगागिरी महाराजांची जी दिंडी आहेत, जवळजवळ आता या ठिकाणी 2.5-3 हजार लोक आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये आहेत। गंगागिरी महाराजांनी 200 वर्षापूर्वी ही परंपरा चालू केली। गंगागिरी महाराज तर अक्षरशः पंढरीला जेव्हा जायचे तर अगदी झोपडी पेटून मग पंढरीच्या वारीला जात असत। तर अशा प्रकारचा त्या गंगागिरी महाराजांचा होता आणि लाखो समाज जोडण्याचं काम गंगागिरी महाराजांनी या परमार्थाच्या माध्यमातून केलं। सप्ताहाच्या माध्यमातून अन्नदानाची परंपरा सुरू केली। या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य असेल, व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करण्याचं कार्य असेल, तर अशा प्रकारचं कार्य गंगागिरी महाराजांनी केलेलं आहे। आणि वारकरीसुद्धा खूप सुंदर अशा प्रकारे आपली शिस्तप्रिय अशा प्रकारची दिंडी असते। खूप शिस्तीमध्ये आपले वारकरी सर्व असतात। आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा दिंडी निघून गेल्यानंतर ती जागा स्वच्छ करण्याकरता सुद्धा आपल्याकडे मंडळं असतात। आणि वारकरी जे भजन करतात, भजनी मंडळसुद्धा आपल्या दिंडीमध्ये खूप आहेत। शेकडोंच्या संख्येने टाळकरी आहेत। अखंड भजन आणि चालू असतं। सराला धाम येथील दिंडी राहुरी फॅक्टरीवर आपल्या तिचं स्वागत साई आदर्श परिवाराच्या वतीनं व राहुरी फॅक्टरीकरांच्या वतीनं आपण आज केलेलं आहे। त्या अनेक वर्षाची गंगागिरी महाराजांची या दिंडीची परंपरा आहे। ती आता पुढं आपले महंत रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ते अत्यंत चांगलं धार्मिक कार्य त्यांचं चालू आहे। बेटाचं चालू आहे आणि दिंडीचं पण ती परंपरा कायम चालू आहे आणि ही परंपरा अशीच कायम त्या ठिकाणी चालू राहावी। आम्हाला जो त्यांनी सेवा करण्याची संधी दिली महाराजांनी, त्याबद्दल महाराजांनाही खूप खूप धन्यवाद देतो। ह्या ठिकाणी मधु महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी महाराज मंडळी असतील, दिंडीतील सर्व वारकरी असतील, त्या सर्वांचं मी साई आदर्श परिवाराच्या वतीनं स्वागत करतो। त्यांनी आमच्या अन्नदानाचा स्वीकार केला, त्याबद्दलही त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। त्यांची वारी खूप आनंदाची अशीच पांडुरंग चरणी पंढरपूरपर्यंत विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललेली आहे, ती आनंदाने त्या ठिकाणी पोहोचावी
त्यांचा प्रवास सुकर व्हावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप रामगिरी महाराजांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.